आप देख रहे हैं महाराष्ट्र न्यूज रिपोर्टर। नागपूरमधील शाळांना बॉम्बस्फोटाची धमकी। नागपूर शहरातील सुमारे 15 शाळांना आज सकाळी बॉम्बस्फोटाची धमकी देणारे ईमेल प्राप्त झाल्याने एकच खळबळ उडाली। या ईमेलमध्ये 31 ऑगस्ट रोजी शाळा बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आल्याची माहिती आहे। काही RSS पदाधिकारी आणि नेत्यांनाही धमकी दिल्याचे समोर आले आहे। धमकी मिळताच पोलिसांनी तातडीने संबंधित शाळांमध्ये बॉम्ब शोधक व नाशक पथक आणि श्वान पथक पाठवले। विद्यार्थ्यांना खबरदारी म्हणून सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले, तर काही शाळांना मध्यावधी सुट्टी देण्यात आली। पोलिसांनी पार्किंग, वर्गखोल्या, खेळाचे मैदान, स्विमिंग पूल, गार्डन आणि संपूर्ण शाळा परिसराची कसून तपासणी केली। मात्र आतापर्यंत कोणतीही स्फोटक किंवा संशयास्पद वस्तू आढळलेली नाही। या धमकीमागचा नेमका उद्देश काय आहे याच्या पोलिसांकडून तपास सुरू आहे। नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि घाबरून न जाता सतर्क राहावे असे आवाहन पोलिसांनी केले आहे। कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास तात्काळ पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे। दरम्यान पालकांमध्ये भीतीचे वातावरण असले तरी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी पोलीस आणि प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे।